अपघातांची मालिका सुरू असतानाच दोडामार्ग तिलारी मार्गावर दोन एसटी बस समोरासमोर येऊन एकमेकावर आदळल्या। या बसमध्ये चालक वाहक असे 27 जण जखमी झाले आहेत। त्यानंतर त्यांना दोडामार्ग व साटेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। दोडामार्ग तिलारी मार्गावर आंबेली कोणाळकर वाडी येथील एका वळणावर दोन एसटी बसमध्ये अपघात झाला। यामध्ये दोन्ही बसच्या चालक वाहकासह 27 जण जखमी झाले। जखमींमधील काही रुग्णांवर साटेली भेडशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही जणांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। कोल्हापूर बसच्या केबिनमध्ये सुमारे 2.25 तास अडकून पडलेला चालक इस्माईल पठाण यांना देवीदास मधुसूदन पेडणेकर, मायकल लोबो, बाबूराव धुरी, जीवन सावंत, शिवाजी गवस, विलास निरलगी, बाळा साप्ते, नगरसेवक चेतन चव्हाण आदींनी स्थानिकांच्या मदतीने केबिनचा पत्रा आणि स्टीअरिंगचा रॉड कापून बाहेर काढले। त्यांना तेथेच इंजेक्शन व सलाईन देखील लावण्यात आले। त्यानंतर त्यांच्यासह अन्य 3 जणांना मापसा गोव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातामुळे दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक 2.5 तास ठप्प होती। बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी होते, त्यातील काही जण जखमी झाले। दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, भाजपाचे जिल्हा चिटणीस रंगनाथ गवस आदींनी रुग्णालयात रुग्णांची विचारपूस केली। पोलिसांना तात्काळ कळवूनही ते 1.5 तासानंतर पोहोचल्याबद्दल तालुकावासियांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। जखमी चालकाला श्री धुरी यांनी गोव्यात उपचारासाठी नेले। प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।